अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 2025 आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होते आहे। या परिषदेचे उद्घाटक आदरणीय भिक्खू करुणानंद महाथेरोजी, श्रीलंकेवरून खास करून उपस्थित असलेले खासदार अतुल्य रतन महाथेरोजी, आत्ताच ज्यांचे विचार आपण ऐकले, महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडेजी, अभिनेते गगन मलिक जी, भिक्खू पय्यानंद थेरोजी, केशव कांबळे जी, विनोद खटके, आतिश चिकटे, कैलाश कांबळे, प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच आपले सहकारी आणि व्यासपीठासमोर असलेले सारे सन्माननीय धम्मपीठ, बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, धम्म परिषदेला आज उपस्थित राहत असताना मला मनस्वी आनंद होतोय। भिक्खू पय्यानंद थेरोजी यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नित्य नियमाने एकत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं एक आंतरराष्ट्रीय धम्म परिषद लातूर येथे साकारते, याचा मला मनस्वी आनंद आहे आणि अभिमान आहे। भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचा जागर या ठिकाणी होतोय। गगन मलिक जी भगवान गौतम बुद्ध आपने जो हमारे सामने रखा, मैं खुद अचंभित हुआ। संजय बनसोड़े जी और हम बात कर रहे थे कि हमने जो कभी सोचा नहीं, हमने जो कभी समझा नहीं, आपने अपनी वाणी में यहाँ पर भगवान गौतम बुद्ध को हमारे सामने जो खड़ा किया, कम समय में संक्षिप्त
समय में आपने भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर, इन्हें हमें समझाने का काम किया. त्यांचंही मला खरंच मनापासून कौतुक करावंसं वाटतं. बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. भगवान गौतम बुद्ध यांच्या भूमिकेला साकारण्याचं कार्य जेव्हा त्यांच्या हाती आलं आणि एखादा अभिनय साकारायचा म्हटल्यानंतर आणि भगवान गौतम बुद्ध यांचा भूमिका अभिनय साकारण्याची त्यांना संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांना वाचायला सुरुवात केली आणि ते वाचल्यानंतर त्यांची भूमिका अभिनयातून वठवल्यानंतर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. भगवान गौतम बुद्ध यांचा किंबहुना त्यांच्या विचाराचा पगडा याचा प्रभाव त्यांच्यावर इतका झाला की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी आता सुरू केलेलं आहे. जगामध्ये अनेक देशामध्ये ते जाऊन आले आणि खरं म्हणजे आपलं सौभाग्य आहे की ते आज आपल्या भूमीमध्ये इथं आलेले आहे. आपण सगळ्यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे. ते इथं आले आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रांतीय धम्मगुरू या ठिकाणी आले. या सगळ्यांचंच आपण स्वागत केलेलं आहे. खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माणसं आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जोपासणारी आपण माणसं आहोत आणि म्हणून तेच कार्य या ठिकाणी होत आहे याचा आपल्याला अभिमान आहे. आणि या संस्थेला जे काही बळ येणाऱ्या काळामध्ये लागेल ते बळ देण्याचं काम आपल्या हातून घडो, ही शक्ती भगवान गौतम बुद्ध आम्हाला देव. हीच आज या क्षणी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी मी प्रार्थना करतो. बुद्ध सृष्टी या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे.
संजय बनसोडे या कामाला त्यांनी नेहमी सहकार्य केलं. खरं म्हणजे संजय बनसोडे यांच्या कामाचा धडाका एवढा आहे की अजून कसं शिल्लक राहिलंय हा मला प्रश्न पडलेला आहे. केशव कांबळे फार छान त्यांनी भाष्य केलं. केशव कांबळे तर उत्तम वक्ता, त्याबद्दल काही दोबत नाही. कुठे आहेत केशव कांबळे? त्यांच्या भाषामधला जो गाभा आहे तो कोणाच्या लक्षात आलं का नाही मला माहिती नाही, पण माझ्या लक्षात आलं. आणि संजय बनसोडे, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की त्यांच्या भाषातला जो गाभा आहे ते असं म्हणाले की जरा दमानं चाललंय. खरं म्हणजे राजकीय टीका टिप्पणी इथं आपण करू नये, म्हणजे आवश्यकताही नाही, आणि ते मी करणार आहे. आता ते महायुतीमध्ये आहेत, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. आणि अलीकडे जे काही देशात राज्यात चाललेलं आहे, महायुतीनं महाविकास आघाडीची शक्ती एवढी कमी केली आहे काय की नाही. वाचतात टीव्ही पेपर, पयानंदजी तुम्ही लक्ष नव्हतं माझं बोलणं चाललं असताना. मी म्हटलं महाविकास आघाडी महायुतीनं महाविकास आघाडीची एवढी शक्ती कमी केली आहे. आपण टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये वाचतो. त्यामुळं केंद्र सरकार, राज्य सरकार या माध्यमातून लातूर येथे ही बुद्धसृष्टी किंबहुना प्रशिक्षण केंद्र किंबहुना संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं इथं साकारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, किंबहुना तो घेतला आहे. त्याला गती आपल्याला कशी देता येईल यासाठी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भारत सरकारकडं, महाराष्ट्र सरकारकडं आम्ही तर आग्रह करूच. पण आम्ही आग्रह करण्या अगोदरच जर त्याला मंजुरी मिळाली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने हे जे स्वप्न आपण पाहतोय ते स्वप्न साकारेल. खरंच मला तुमच्यापैकी प्रत्येकाचं कौतुक करावंसं वाटतं की ही जी सुरुवात तुम्ही केली. संजय बनसोडेजींनी सांगितलं की आपल्यापैकी प्रत्येकानं फुल ना फुलाची पाकळी यामध्ये अर्पण करून याची सुरुवात केलेली आहे. गगन मलिकजी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध धर्म कार्य करताय. आणि संजय बनसोडेजी आता कशाला छत्रपती संभाजीनगर वगैरेचा वास्तू विशारद वगैरे काही गरज नाही. थायलंड, why not? When you are here and everything is possible, why not? आपल्याला जर आंतरराष्ट्रीय स्थळ जर इथं निर्माण करायचं असेल तर मग थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका, केशव कांबळे या सगळ्या देशांचा प्रवास, अभ्यास, दौरा वगैरे तुम्ही जरा केलाय का? अरे वा.
तुमचं लक्ष नाही. आहे, माझं खूप लक्ष आहे. विचारा तुम्ही काय हो. माझं खूप लक्ष आहे. संजय बनसोडेंचं कसं आहे, माझं लक्ष आहे म्हणून नाही म्हणून कारण सांगून हे लक्ष देतात. त्यामुळं आपण सगळे एका विचाराने या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. आणि लातूरमध्ये हे जर होतंय आणि हे जर साकारणार असेल तर त्याला कुठेही अमित देशमुख मागे राहणार नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. सुरू झालंय धम्मपीठ. खरंच आज एवढे दिग्गज आपल्या भूमीमध्ये आलेले आहेत. आपली भूमी आज पावन झाली आहे. आणि याचं सारं श्रेय हे भिक्खू पयानंद थेरो यांना जातं. खरंच त्यांचं मला कौतुक करावंसं वाटतं. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. लातूरमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि रक्षण, नुसताच प्रचार करून नाही चालत, त्याचं रक्षण सुद्धा करावं लागतं. हे सारं जे कार्य आहे त्या कार्याला गती देण्याचं, दिशा देण्याचं काम हे भिक्खू पयानंद थेरो करतायत. हे मला इथं या ठिकाणी सांगितलं. पयानंदजी यांनी, मी ऐकत होतो त्यांचं भाषण बारकाईनं. एका शब्दाचा प्रयोग ते खूप करायचे किंवा ते करत असत. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. असं हा शब्दप्रयोग आहे, ध्यानात ठेवा. मी सगळं ध्यानात ठेवलंय. तुम्ही सुद्धा मला ध्यानात ठेवा. आता इथं भगवान गौतम बुद्ध यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर हरवून जायचं असतं. आणि आज तोच भाव माझ्या मनाला स्पर्श करतोय. श्रीलंकेचे खासदार अतुर्य रतन महाथेरो हे आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज ते इथं आलेत. मला खात्री आहे की ते मार्गदर्शन करतील, त्यांच्या अनुभवांचं कथन करतील. त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकण्यासारखं या ठिकाणी प्राप्त होईल. संजय बनसोडे, आता कधी श्रीलंकेला एखाद्या अभ्यास दौऱ्याला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मलाही आठवण करा.
मिळून जाता येईल आपल्याला. युनायटेड किंगडममध्ये लंडनमध्ये संजय बनसोडे यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आठवतं की नाही तुम्हाला? माझी भेट झाली त्यांची. ते मला म्हणाले चला लंडनला, असाचा कार्यक्रम आहे, या आपण. पण काही अडचणीमुळे मी जाऊ शकलो नाही. पण जागतिक स्तरावर जेव्हा आपल्या लातूरच्या सुपुत्राचा जेव्हा सन्मान होतो, बहुमान होतो, त्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि म्हणून खरंच उदगीरमध्ये जे त्यांनी काम केलंय हे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचं खरंच कौतुक करावं लागेल. गुलबर्गा, उदगीर या धर्तीवर आपल्याला लातूर, पानगाव, साखरा इथं देखील या तशाच तऱ्हेचं काम येणाऱ्या काळामध्ये उभं राहील अशी कामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा गगन मलिकजी त्यांचं मी स्वागत करतो, त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्या या कार्यामध्ये भारतात, महाराष्ट्रात जिथं आमची मदत तुम्हाला लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही तत्परतेनं उभं राहू, हा शब्द देखील या निमित्तानं मी देऊ इच्छितो. आज पुन्हा एकदा मी आपले गुरुवर्य धम्मपीठ यांचंही मनापासून स्वागत करतो, सदिच्छा व्यक्त करतो. भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम.